नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. आणि आत्ता मी आहे अथर्वच्या घरी आणि आत्ता वाजतात रात्रीचे 2 आणि आम्हाला लागली खूप भूक. सो आम्ही आत्ता ऑर्डर केलं पास्ता, म्हणजे स्पगेटी आणि थोडंफार त्याला जागतं त्या गोष्टी. आणि आत्ता आम्ही बनवणार आहे ॲक्च्युली एक रील पाहिली आणि मग इच्छा आली खायची. सो मग लगेच त्यांनी इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं आणि लेट्स सी नाव. कम ऑन. मला असं आलं की विचार येतो की मम्मी एवढ्या बिर्याणीला कांदा कसा कापत असेल. आणि अरे मला कांदा भरपूर आहे भाई. या पास्ता मस्त ठीक आहे ना. एवढा काढून लोकांना जज ब्रो. आता करतो आपण पास्ता करत नाही, पास्ताच स्पगेटी. सो आता मी स्पॅगेटी करतोय. गार्लिक ऑनियन स्पगेटी माय स्टाईल. रात्रीचे 2-2:30 वाजले आणि कुठल्या तरी रील बघितलंय, ते रील बघून करतोय. लढूच नाही शकत मला तो. याचा अर्थ मी किती पण हिट घेऊ शकतो. बरोबर आहे. स्पॅगेटी धुवून झाली आणि आता ती शिजवायला ठेवली. लई चिकट झाली, काय माहिती कसं होतं आता. याच्यामध्ये प्लॅन. कांदा आणि काय टाकायचे, कांदा आणि हेच ना. कांदा हे सगळे मसाले, हे कमी पडेल. कांदा हे सगळे मसाले आणि काय बरं अजून काय, सॉस वगैरे, शेजवान सॉस, सोय सॉस. सोय सॉस तो खतम हो गया रे. सगळा स्टॉक आहे, सगळा स्टॉक. शेजवान सॉस शेजवान सॉस त्याने टाकलाय का? टाकला नक्की का? चिलीचा काहीतरी टाकतो तो. आपण तेलकट मेळकट शेजवान सॉस. आपण ते हे चांगलं काय म्हणतात ते, रॉकेट आहे रॉकेट. शेजवान चटणी रॉकेट आहे रॉकेट. चिंग्स, ओनली चिंग्स वापरतो. दुसरं कुठलं ब्रँड आहे झोपीसाठी भांगर ब्रँड आहे. अथर्व द शेफ मेकिंग स्पगेटी. माझ्या आधीचे ब्लॉग मी हाईड केले पण आता त्याच्यामध्ये ती मॅगी केलेली ना. आता मी आता स्पगेटी बनवतो. मॅगी संपली आता. मॅगी लहान मुलं आता मोठे झाले स्पगेटी. आता मोठे वेळ स्पगेटी बनवायची, फ्रॉम बनायचं, चीज मारायचं. हा आत्ता आम्ही फ्रॉम बघतो, म्हणजे ह्याने बघितलंय आणि मला दाखवता. 2 का 3 एपिसोड बघितले. भारी, बघा तुम्ही पण. एक नंबर एक सिरीज. नंबर आहे. खतरनाक आहे, राहते तुम्ही खतरनाक आहे. परत जी फाटी एकदम. म्हणजे असं कुठल्याच एपिसोडला अजून पण बोर नाही झालं असं. त्यामध्येच आपण पूर्ण इंटू होऊन जातो आणि क्रेझी सीन आहे. मी फर्स्ट एपिसोड आपण एकदम मला वाटतंय अजून 2 तरी बघून होईल. 3च सीझन आहेत आणि चांगले. अनपेड प्रमोशन. मी मिस दादूला मी मिस करतो. आणि योगीराज माने आला नाही, चुकीचं गेले. मला तर वाटेल योगीराज, लोक म्हणतील योगीराज माने म्हणजे ट्रिपला पण येत नाही, तिकडे पण कल्टी देतो. कारण की मागच्या ब्लॉगमध्ये पण तेच झालं होतं. योगीराज माने जर आमच्या कोकण ट्रिपला आला नाही तर त्याचा मी जीव घेणार. ऑन कॅमेरा, ऑन रेकॉर्ड बोलते, ऑन रेकॉर्ड. तू त्याला ते सारखं हलवतो काय? अरे ते जरा सगळे साईड जरा नीट एकदम असं ठेवायला पाहिजे ना. पण ते त्याच्यासाठी ते टाकताना असं टाकतात, असं असं नाही का ते असं, ते काहीतरी असं धरतात, असं हातावर असं सोडतात, ते गोल फिरून पडतं. आपल्याकडे हे नाहीये ना, भांडं नाहीये ना आपल्याकडे. त्याला काय वेगळं भांडं, त्याला काय वेगळं भांडं लागतं. मोठं भांडं लागतं त्याला. हा का? आपल्याकडे छोटं वाटतं. ही गरीबाची स्पगेटी रे.
गरीबाची स्पॅगेटी भारी लागते पण भगवान ऐसा गरीब सबको बने. दहा मिनिटं झाले 10च्या वर झाले. तुझी स्पॅगेटी शिजते का नाही? जाऊ दे आता बोललो असतो मी. अरे काय नको पडूस. का 15 minutes later. अजून आमचा पास्ता शिजतच आहे. ॲक्च्युली सीन असं झालं आहे की आम्ही भरपूर पास्ता घेतलाय आणि पाणी कमी होतं ते आम्हाला जरा ते आम्हाला थोडंसं नंतर समजलंय. पण आता फायनली पास्ता पूर्ण शिजलाय. त्यामुळे आता पुढची प्रोसेस कांदा सोले होते मी आता मसाला मेकिंग. येस मसाला फायनली खाणार आहे आम्ही. येस 4 वाजता पण आम्ही बनवणार 100% बनवणार. फायनली कांद्याला इथं उपयोग झालेला आहे. फायनली आता मला वाटतं एक 10 मिनिटामध्ये आमची स्पॅगेटी रेडी असेल. कळलं? मला असं वाटतंय मी तुम्हाला थोड्या वेळात भेटतो कारण की तुला आता माझी गरज लागणार आहे. बाय बाय. असं ठरलं रँडम. तू खूप मोठा व्हिडिओ कट केला आहे मी. हो का? हां पण त्या आजीनेच रेकॉर्ड केलेलं ना तुझं ते 2-3 दिवस. स्टार्टिंगचं. अच्छा. पण तो जो पूर्ण होता ना मधला व्हिडिओ हां तो समोर ठेवूनच केला आहे मधला आणि शेवटचा. असंच मी घरी बनवत असतो राहिला घरच्यांसाठी माझ्या. आम्ही दोघं एकदम रेडी मटेरियल आहे. कारण तो माझा आदर्श मुलगा. मी तर रेडीच आहे. एवढं रेडी झालो आहे मी आता. आहे माझा आदर्श मुलगा. इव्हन नाही घ्यायचं तुला नाही का ते शॉर्ट नाही करता येणार आपल्याला. आता तो पूर्ण क्रिस्प होईपर्यंत गोल्डन ब्राऊन एकदम कॅरमलाइज करते. बिर्याणीच्या वरचा कांदा असतो. आय एम बावरची आहे ना आपण आता. जवळपास 1.5 तासानंतर पास्ता इज रेडी. परफेक्ट पास्ता. चांगलं झालं आहे बट स्पॅगेटी छान झाली. गार्लिक बटर स्पॅगेटी ब्रो. सही. खाणार आहे आता मी. बाय बाय. आता फायनल टेस्टिंग आफ्टर 2 hours. आता बघू आपली मेहनत रंगली आहे की नाही. चांगलं आलं आहे बट मी टेस्ट केला. मॅक अँड चीजचा फ्लेवर लागतो. चांगलं आलं आहे. सी आता आम्ही काहीतरी टाइमपास यूट्यूबवर बघत खातो. भेटत आपण नंतर. बाय बाय.